Hello everyone, myself Pranali Ahir and I am working as an assistant professor for BVOC course, that is Food Processing and Preservation. So this lecture is only for FY BVOC class, म्हणजे आपली जी फर्स्ट इयरची बॅच आहे फूड प्रोसेसिंगची त्यांच्याकरता हे लेक्चर आहे. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये FPP 103 मधलं प्रिन्सिपल्स ऑफ फूड प्रिझर्वेशनचे जे काही बेसिक टर्म्स जे तुमचे काही कवर केले होते, तसंच यामध्ये सुद्धा ज्या प्रिलिमिनरी स्टेप्स आहेत फूड प्रोसेसिंगच्या त्या मी तुमच्या कवर करणार आहे. सो हे जे काही टर्म्स मी यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये यूज केलेले आहेत किंवा त्याचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर ते फर्स्ट इयरसाठीच नाही तर सेकंड इयरच्या स्टुडंटसुद्धा खूप हेल्पफुल होईल. आणि जे कोणी फूड लवर्स आहेत किंवा त्यांना फूड रेसिपीज कुकिंग करायला खूप साऱ्या आवडतात आणि जर त्यांना जे काही कुकिंगचे टेक्निक्स आहेत त्यामध्ये खूप सारे हायफाय वर्ड्स यूज केलेले असतात, पण त्या वर्ड्सचा एक्झॅक्टली अर्थ काय असतो किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये ज्या रेसिपीज बनवतो किंवा घरी काही कुकिंग करत असतो तर त्या कुकिंगमध्ये जर काही यूज होणाऱ्या ज्या मेथड्स आहेत जसं कटिंग असेल, चॉपिंग असेल, या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या वर्ड्स यूज करतात त्या वर्ड्सचा अर्थ काय आहे एक्झॅक्टली किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला या सगळ्या टर्म्समधून कळेल. सो आता आपण एक एक करून ते बघूयात. सो लेट स्टार्ट विथ द लेक्चर. सो आता प्रिलिमिनरी प्रिपरेशन ऑफ कुकिंग फूड म्हणजे फूड कुठलंही कुक करत असताना आपल्याला काहीतरी प्रिलिमिनरी स्टेप्स त्याच्या करायच्या असतात किंवा कराव्या लागतात. सो त्या कुठल्या स्टेप्स असतात किंवा काय टास्क असतो तो दिलेला. सो व्हॉट इज प्रिलिमिनरी प्रिपरेशन ऑफ कुकिंग फूड. So the preliminary preparation refers to task done before the final preparation of the food. म्हणजे फायनली फूड जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर आपल्याला ज्या काही स्टेप्स करायच्या असतात किंवा आपण ज्या काही स्टेप्स करतो प्रत्येक वेळेला की फूड प्रिपेअर करायचं आहे, आज एखादी पोळी बनवायची आहे किंवा भाजी करायची आहे किंवा कुठलीही वेगळी डिश करायची आहे किंवा फ्रूट सॅलड करायचं आहे, या कुठल्याही जर समजा तुम्ही कुकिंगची एखादी डिश तयार करत असाल तर ती डिश तयार करण्याच्या आधीच्या ज्या प्रिलिमिनरी प्रिपरेशन्स आहेत त्या कुठल्या आहेत त्या मी आज कवर केलेल्या आहेत. सो तर तुम्ही इथे लिस्टमध्ये बघू शकता की कुठल्या स्टेप्स आहेत. सो द फर्स्ट वन इज क्लिनिंग, नंतर पिलिंग अँड स्ट्रिंजिंग, त्यानंतर सिविंग, सोकिंग, कोटिंग, ब्लांचिंग, मॅरिनेटिंग, स्प्राउटिंग, फर्मेंटेशन, ग्राइंडिंग, ड्राईंग अँड फिल्टरिंग. सो ह्या ज्या काही स्टेप्स आहेत या स्टेप्स एक्झॅक्टली काय आहेत आपण ह्या सगळ्या रोजच्या रोज यूज करतो. बऱ्याचशा कुकिंग मेथड्समध्ये हे आपण रोज वापरतो, पण याला एक्झॅक्टली नाव काय आहेत किंवा ह्या स्टेप्सचा नक्की अर्थ काय आहे हे सगळं मी या लेक्चरमध्ये कवर केलं आहे. सो आता आपण त्या एक एक करून बघूयात. सो आता फर्स्ट वन आहे क्लिनिंग. आता ही स्टेप आपण सगळेजण खूप रोजच्या रोज यूज करतो किंवा नेहमी करत असतो. सो the cleaning म्हणजे काय एक्झॅक्टली. the term cleaning refers to washing. It is applied on a food items such as fruits, vegetables, cereals, pulses, non-vegetarian products etc. म्हणजे कुठलंही प्रोडक्ट जर आपण बाहेरून आणलं, आपण कुकिंग करण्यासाठी घेऊन आलो तर ते सगळ्यात आधी आपण काय करतो त्याची क्लिनिंग करतो. म्हणजेच काय करतो आपण त्याला वॉश करतो. आता तुम्ही इथे छोट्या इमेजमध्ये बघू शकता की ही लेडी सगळे काही फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल असतील ते सिंकमधल्या म्हणजे किंवा टॅप वॉटरने ते क्लीन करते. सो हेच बेसिक क्लिनिंग आपल्याला प्रत्येक प्रोडक्टचं करावं लागतं. सो ते फ्रूट असो किंवा व्हेजिटेबल असो किंवा सिरियल प्रोडक्ट असो किंवा पल्सेस असो, हे सगळं ह्या सगळ्याची क्लिनिंग ही करावीच लागते. सो आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत आपण ते बघूयात. सो द फर्स्ट ॲडव्हान्टेज इज रिमूव्हल ऑफ इन्सेक्टिसाइड्स, केमिकल्स अँड डर्ट. म्हणजे सगळ्यात बेसिक काय आहे की हे काही फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, सो ते जेव्हा आपण ग्रो करत असतो त्यावेळेला आपण त्यावरती काही फर्टिलायझर्स यूज करतो, काही इन्सेक्टिसाइड्स यूज करतो जेणेकरून त्यावरती कुठले जर्म्स येणार नाही किंवा कुठलेही जर लार्वा वगैरे असेल म्हणजे अळे वगैरे जर पडत असेल त्या प्रोडक्टवरती किंवा त्या तुमच्या प्रोड्यूसवरती तर ते आपण क्लीन करण्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल त्याला क्लिनिंग करतो, वॉशिंग करतो. त्याने काय होतं तर इन्सेक्टिसाइड्स जे काही केमिकल्स त्याच्यावरती अप्लाय केलेले असतील ते निघून जातात. त्यानंतर डर्ट कुठली असेल म्हणजे सॉईल असेल किंवा एखादी सँड लागलेली असेल किंवा काही बारीक स्टोन्स असतील ते सुद्धा निघून जातात. त्यानंतर इफ वॉशिंग इज डन बाय वॉर्म वॉटर इट हेल्प्स इन द रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड इम्प्युरिटीज प्रेझेंट ऑन द फूड प्रोडक्ट. म्हणजे आता तुम्हाला माहिती की प्रत्येक फूड प्रोडक्ट जर समजा तुम्हाला जे काही फूड प्रोडक्ट तुम्ही फार्ममधून आणणार असाल किंवा कुठल्याही व्हेकल थ्रू किंवा कुठल्याही ट्रान्सपोर्ट सिस्टीमनं जर आणणार असाल तर त्यामध्ये सुद्धा काही अनवॉन्टेड इम्प्युरिटीज ते ट्रॅव्हलिंग करताना किंवा ट्रान्सपोर्ट करत असताना त्या प्रोडक्टला लागत असतात. जर समजा हे गरम पाण्याने आपण किंवा कोमट पाण्याने जर हे प्रोडक्ट्स आपले जर वॉश केले तर त्यापैकी जे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज आहेत ते सुद्धा निघून जातात.
त्यानंतर काय, द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट, इट रिमूव्ज द ब्लड, गिल्स फ्रॉम द फिश अँड हार्ड शेल्स. म्हणजे आता जे नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती की स्लॉटर केल्यानंतर त्यावरती ब्लड असतं, नंतर ते फिशचे काही गिल्स प्रेझेंट असतात किंवा कुठले हार्ड शेल्स असतात. जर तुम्ही प्रॉन्स वगैरे आणलेले असतील तर त्यावरचे सुद्धा जर क्लिनिंग करताना आपण जे काही ब्लड आहे ते रिमूव्ह करू शकतो. फिशमधले जे गिल्स आहेत ते सुद्धा रिमूव्ह करू शकतो. सो नॉन व्हेजिटेरियन प्रॉडक्टसाठी वॉशिंग किंवा क्लिनिंग ही खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे आणि ते त्याचं सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज ह्या क्लिनिंगचं ते असतं. त्यानंतर त्याचे तसेच जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसेच डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. सो वॉट आर डिसॲडव्हान्टेजेस? सो वेन फ्रूट अँड व्हेजिटेबल्स आर वॉश्ड, द वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर लॉस्ट. आता तुम्हाला माहिती आहे की फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये लॉट्स ऑफ विटॅमिन्स असतात, फायबर असतं, न्यूट्रियंट्स असतात बरेचसे. सो जे काही न्यूट्रियंट आहेत प्रेझेंट ते काही वॉटर सोल्युबल असतात आणि काही फॅट सोल्युबल असतात. सो जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे जसं कुठलेही बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स असतील तर ते वॉशिंग करत असताना जर आपण त्याला खूप थरोली वॉश केलं तर ते सगळे विटॅमिन्स त्यामधून निघून जाऊ शकतात. सो मेन जे काही व्हेजिटेबल्समधले किंवा फ्रूट्समधले विटॅमिन आहेत ते आपल्याला पुरेसे मिळू शकत नाहीत जर आपण त्याला खूप थरोली वॉश केलं तर. त्यानंतर it can be reduced by the cereals like rice causes loss of vitamin B complex, especially thiamine. This can be reduced by quick and thorough washing. म्हणजे यात काय होतं की जर समजा तुम्ही सिरियल प्रॉडक्ट किंवा कुठलेही आपण खिचडी करायची असेल किंवा कुठलाही राईसचा एखादा प्रॉडक्ट करायचा असेल तर ते करत असताना आपण तांदूळ जे आहेत आपले, जो राईस आहे तो थरली आपण वॉश करून घेतो. सो त्याला खूप वेळा वॉश केल्यानंतर त्यापैकी जो विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे आपला थायमिन तो त्यामधून रिड्यूस होऊन जातो किंवा त्याचा आपला तिथे लॉस होतो. सो आपल्या बॉडीमध्ये थायमिनचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळत असतं राईसमधून. सो जर ते आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला फक्त एखाद्या पाण्याने वॉश करून किंवा थरो वॉशिंग करून त्याला पटकन क्लिनिंग करून त्याला पटकन पाण्यातून बाहेर काढून किंवा खूप क्लिनिंगमध्ये त्याचं टाईम वेस्ट नाही करावं लागत. सो दॅट आपण थायमिनचा जो काही लॉस आहे तो वाचवू शकतो किंवा तो अवॉइड करू शकतो. आता आपली सेकंड स्टेप आहे पिलिंग अँड स्ट्रेंजिंग. सो पिलिंग आणि स्ट्रेंजिंगमध्ये काय आहे की पिलिंग अँड स्ट्रेंजिंग आर द मेथड विच रेफर्स टुवर्ड्स द रिमूव्हल ऑफ नॉन एडिबल पोर्शन्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. सो आता पिलिंग तुम्हाला माहिती की तुम्ही प्रत्येक फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील त्याचं पिलिंग हे करतच असणार. सो काही अननेसेसरी जे काही प्रोडक्टवरती स्किन प्रेझेंट असते ती तुम्हाला काही प्रमाणात नको असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकतात की पोटॅटोजवरती काही जणांना ते पील करूनच खाण्याची पसंती असते किंवा ते त्याच्यासकटसुद्धा खातात. त्यानंतर काही कॅरेट्स असतात किंवा काही कुकुंबर असेल त्याचंसुद्धा पिलिंग काढलं जातं. तर आता हे पिलिंग एक्झॅक्टली काय आहे? सो द पिलिंग अँड स्ट्रेंजिंग आर द मेथड विच रेफर्स टुवर्ड्स द रिमूव्हल ऑफ नॉन एडिबल पोर्शन्स ऑफ द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. आता काही प्रमाणात काही प्रोडक्ट्सचं असं वाटू शकतं की ते नॉन एडिबल असेल तर आपण ते पील करू शकतो आणि काही प्रमाणात असंही असू शकतं की त्या पोर्शनमध्ये खूप सारा फायबरस पार्ट असतो प्रेझेंट म्हणून आपण ते पील करत नाहीत. आता काही जण कुकुंबर जे आहे म्हणजे आपली काकडी जी आहे ती कोणी पील करून खातं किंवा कोणी ते सालासकट खातं कारण त्यामध्ये फायबर प्रेझेंट असतं. आणि स्ट्रेंजिंगचा अर्थ असा की जे काही आपण शेंगांची जी काही भाजी असते किंवा कुठलीही पालेभाजी असेल तर ती आपण जी निवडून घेतो किंवा सोलून घेतो तर त्याला स्ट्रेंजिंग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही गवारची भाजी असेल, घेवड्याच्या शेंगा असतील किंवा मेथीची भाजी असेल किंवा पालकची भाजी असेल, ही ज्या वेळेला तुम्ही निवडून घेतात किंवा सोलून घेतात तेव्हा त्याला स्ट्रेंजिंग असं म्हणतात. सो आता याचेसुद्धा काही ॲडव्हान्टेजेस आणि काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो आता आपण ॲडव्हान्टेजेस बघूयात. त्या ॲडव्हान्टेजेसमध्ये आहे रिमूव्हल ऑफ नॉन एडिबल पोर्शन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. म्हणजे जो काही नॉन एडिबल आहे म्हणजे जो पोर्शन आपण खाऊ शकत नाही किंवा खायचा नसतो असा प्रॉडक्ट आपण काढू शकतो किंवा तो नॉन एडिबल पार्ट पोर्शन आपण फ्रूट आणि व्हेजिटेबलमधून काढून घेऊ शकतो. त्यानंतर समटाईम्स डर्ट अँड केमिकल्स रिटेन इवन आफ्टर क्लिनिंग ऑफ द स्किन ऑफ द व्हेजिटेबल. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की जसं मी तुम्हाला स्पॉयलेजच्या पार्टमध्ये मेकॅनिकल स्पॉयलेज असेल किंवा कुठला बॅक्टेरियल स्पॉयलेज असेल प्रॉडक्टचा तो जसं सांगितला होता तसं तुम्ही तो केमिकल्स किंवा काही डर्ट त्यावरती रिटेन झालेला असेल तर ते आपण कट करून काढू शकतो. तर ते आपण वॉशिंगमध्ये जर समजा नाही झालं तर आपण पिलिंगमध्ये सुद्धा ती स्टेप कवर करू शकतो. त्यानंतर सम व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटोज लुक बेटर ड्यू टू पिलिंग किंवा स्ट्रेंजिंग. म्हणजे जर समजा पोटॅटोचा आता बाहेर माहिती आहे की तो रूट्स आणि ट्यूबर्समध्ये बिलॉंग करतो म्हणून त्याला कंटिन्यू सॉईल वगैरे हे लागलेलंच असतं.
जर समजा आपण पोटॅटो प्रॉपरली पील केला तर पोटॅटोवरती जी काही सॉईल वगैरे लागलेली आहे किंवा ब्राउनिश कलरचं जो काही त्याचं साल आहे ते काढल्यानंतर तो पोटॅटो व्हाईट कलरचा दिसतो. सो तो अपिलिंगसाठी पण चांगला असतो. त्यामुळे बरेचसे लोक त्याच्यावरचं जे साल आहे ते पील करून घेतात. सो जसं ॲडव्हान्टेजेस झाले तसेच डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. सो डिसॲडव्हान्टेजेस हे आहेत की अलॉंग विथ द पील सम एडिबल पोर्शन माइट बी रिमूव्ड. म्हणजे पीलिंग करताना जर समजा खूप हार्शली पील केलं तर पील करत असताना त्यावरची जो काही एडिबल पोर्शन आहे तो सुद्धा रिमूव्ह होऊन जाऊ शकतो. सो तसं नको व्हायला म्हणून आपण स्मूथली त्याचं पीलिंग करायचं आहे किंवा एकदम स्लो प्रोसेसने पीलिंग करावं लागतं. त्यानंतर पीलिंग अँड एक्सपोजिंग फ्रूट्स कॅन लॉस ऑफ विटॅमिन सी अँड समटाईम्स न्यूट्रियंट्स माइट बी लॉस्ट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं जे काही वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात त्याचा लॉस होतो वॉशिंग करताना किंवा पीलिंग करताना सुद्धा. तर विटॅमिन सी जो आहे त्याचासुद्धा लॉस होऊ शकतो. तो एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. सो त्याचासुद्धा लॉस होतो म्हणून पीलिंग करतानाचा हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. आता पुढचं आहे सीविंग. आता सीविंग आपण हे रोजच्या रोज करत असतो. जसं गव्हाचं पीठ असेल किंवा कुठलाही मैदा असेल किंवा रवा असेल आपण हा चाळून घेतो. सो चाळण्याला काय म्हणतात? सीविंग म्हणतात. सो द सीविंग रेफर्स टू रिमूव्हल ऑफ कोर्स फायबरस अँड इन्सेक्ट्स. इट इज ऑल्सो डन इन प्रिपेअरिंग केक्स फॉर ब्लेंडिंग ऑफ फ्लावर विथ बेकिंग पावडर. आता सीविंग म्हणजे काय की बेसिकली चाळणे. तर तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की ती एक लेडी आहे, ती मोठ्या स्ट्रेनरने त्याला किंवा मोठ्या सीवरने त्याला सीव करून घेते. कुठला तरी फ्लार आहे म्हणजे ते रिफाईंड फ्लारच असावं कदाचित. सो सीविंग म्हणजे काय? रेफर्स टू द रिमूव्हल ऑफ कोर्स फायबरस अँड इन्सेक्ट्स. म्हणजे कुठलाही कीड असेल किंवा कुठलाही त्यामध्ये फायबरस पार्ट जर प्रेझेंट असेल गव्हाच्या पिठामध्ये तर तुम्ही ते चाळून घेतल्यानंतर ते बारीक पीठ खाली राहून जातं आणि वरचं जे फायबरस पार्ट आहे किंवा तो रेसिड्यू तिथं उरतो. सो तो तुम्ही काढून घेऊ शकतात. तर हे मोस्टली जे काही बेकरी प्रॉडक्ट्स आहे त्यामध्ये खूप जास्त हेल्पफुल असते. ह्या सीविंगमध्ये काय होतं की जो काही फ्लार आहे फ्लार म्हणजे जे काही पीठ आहे त्याला फ्लार असं म्हणतात. सो हे जे काही फ्लार आहे हे फ्लार मिक्स करत असताना आपण त्याबरोबर बेकिंग पावडर असेल किंवा कुठलेही ड्राय इन्ग्रेडियंट्स असतील तर हे ब्लेंडिंग करायला खूप मदत करतात आणि ते इव्हनली सगळीकडे मिक्स होऊन जातात. म्हणून सीविंग हे खूप इम्पॉर्टंट आहे बेकरी प्रॉडक्टसाठी स्पेशली. तर त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. सो द ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट हेल्प्स इन रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड प्रोडक्ट्स फ्रॉम होल ग्रेन्स सच ॲज डर्ट, स्टोन, फायबर अँड बॉम्ब्स. म्हणजे जे काही डर्ट असेल किंवा स्टोन असेल, फायबर असेल, कुठलाही वॉर्म्स असतील म्हणजे कुठलेही किडे किंवा अळई असेल तुमच्या प्रॉडक्टमध्ये पडलेली तर ती तुम्ही चाळून ते काढून घेऊ शकतात. अनवॉन्टेड जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही रिमूव्ह करू शकतात. त्यानंतर सीविंग हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग ऑफ लाईफ ऑफ प्रॉडक्ट. जर सीव करून ठेवलं तर त्यामधले जर समजा हे अनवॉन्टेड प्रोडक्ट्स जर निघून गेले तर तुम्ही इझिली ते काय म्हणतात त्याला टिकवू शकतात भरपूर दिवस. त्यानंतर इट ऑल्सो हेल्प्स इन ब्लेंडिंग. आता जसं मी सांगितलं तुम्हाला बेकरी प्रॉडक्ट्समध्ये जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकत्र करण्यासाठी ब्लेंडिंग हे जे काम आहे ते इझिली होतं सीविंग थ्रू. ओके. सो आता त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की इट रिक्वायर्स मच टाईम. आता आजच्या रेग्युलर म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघू शकता की एवढे सगळे काही जे काही प्रत्येक स्टेप्स आहेत फूडच्या ते आपल्याला करायला एकदम अवघड जातं. कारण ह्या सगळ्या स्टेप्सला खूप सारा वेळ लागत असतो. सो सीविंगला सुद्धा तेवढाच वेळ लागतो. म्हणून शक्यतो ऑलरेडी सीव्ड जे काही प्रोडक्ट्स असतात आपण त्याला ते जास्त करून रेफर करतो किंवा यूज करतो. त्यानंतर सम न्यूट्रियंट्स लाईक फायबर, प्रोटीन अँड विटॅमिन बी मे बी लॉस्ट ड्यू टू ब्रँड लॉस्ट. म्हणजे आता काय आहे की आपण म्हणतो की वीटमध्ये जे काही त्याचं बाहेरचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये ब्रँडमध्ये जे काही फायबर आहे ते सगळं प्रेझेंट आहे. सो ते प्रेझेंट असल्यामुळे ते त्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे जर समजा सीव केलं आणि सीव करून आपण काय करतो की जो फायबरस पार्ट आहे जो रेसिड्यू म्हणून उरतो तो काढून टाकून देतो. पण तो काढून टाकून दिल्यामुळे त्यामधला जो काही प्रोटीन किंवा जो काही फायबरस पार्ट आहे किंवा जे काही आपल्या बॉडीसाठी असलेलं फायबर आहे ते सगळं निघून जातं. सो ते निघू नये म्हणून शक्यतो सीविंग करणं खूप म्हणजे टाळणं गरजेचं असतं. पण जर समजा इन्सेक्ट्स असतील किंवा लार्वा असेल यामुळे त्यामध्ये जे काही अनवॉन्टेड प्रोडक्ट आहे ते राहून जातं म्हणून सीविंग करावं लागतं. आता पुढची स्टेप आहे कोटिंग. तर कोटिंगमध्ये काय आहे की हे तुम्ही जे काही तुम्ही जे काही प्रोडक्ट खात असाल त्यामध्ये तुम्हाला कोट केलेलं हे दिसतच असणार. सो व्हॉट इज कोटिंग? सो कोटिंग रेफर्स टू द कवरिंग ऑफ फूड लेअर विथ द हेल्प ऑफ ब्रेड, क्रम्स किंवा फ्लार बिफोर कुकिंग इट टू मेक इट क्रिस्पी.
तर म्हणजेच काय की कुठलाही प्रोडक्ट जर असेल त्याला एखादी लेअर आपल्याला द्यायची आहे, मग ती ब्रेड क्रम्सने असेल किंवा कुठल्याही फ्लारने असेल, की त्याला जर क्रिस्पी बनवायचं असेल तर आपल्याला त्याला कोटिंग ही द्यावं लागते. सो आता ही कोटिंग तुम्ही बघू शकता की इथे इमेजमध्ये दिसतं आहे की मी एक कुठला तरी डो आहे, त्या डोला वरतून ब्रेड क्रम्सची कोटिंग देते. त्यानंतर सेकंड पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की फिश आहे आणि फिशलासुद्धा एक एगची कोटिंग दिलेली आहे आणि त्यावरती जे काही फ्लार आहे त्याचीसुद्धा कोटिंग दिली, जेणेकरून जर समजा हे फिश फ्राय केलं किंवा वरचा जो काही तुमचा डो आहे कुठलाही डो जर तुम्ही फ्राय केला तर तो क्रिस्पी तयार होतो किंवा क्रिस्पी बनतो. म्हणून कोटिंग करणं हे गरजेचं असतं. सो आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो आता ते आपण बघूयात. सो विथ द हेल्प ऑफ कोटिंग द प्रोडक्ट गेट फाईन कलर अँड फाईन फ्लेवर. म्हणजे कोटिंग जर केली तर त्याला एक इवन कलर भेटतो आणि इवन फ्लेवर भेटतो. सो ते भेटत असताना तुम्हाला कोटिंग हे खूप गरजेचं आहे, कारण त्याला फ्लेवर आणि कलर हे एकदम फाईन भेटतं. त्यानंतर इट हेल्प्स इन लेस फॅट ॲब्झॉर्प्शन. म्हणजे प्रोडक्टमध्ये जर समजा खूप सारं फॅट अब्झॉर्ब होणार असेल तर ते होत नाही, कारण त्यावरती आपण एक कोटिंग तयार केलेली असते. मग ती ब्रेड क्रम्सची असेल किंवा कुठलीही रवा असेल त्याची करू शकतो आपण. त्यानंतर क्रंची टेक्स्चर इज फॉर्म बाय कोटिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रिस्पीनेस येतो, म्हणजे क्रंचीनेस येतो कोटिंग केल्यामुळे, म्हणून कोटिंग गरजेची आहे. त्यानंतर द कोटिंग ऑल्सो हेल्प्स टू रिटेन द मॉइश्चर. म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये जर मॉइश्चर प्रेझेंट असेल तर ती कोटिंग त्याला होल्ड करून ठेवते आतमध्ये. त्यानंतर इट हेल्प्स इन बाइंडिंग फूड प्रोडक्ट्स. म्हणजे फूड प्रोडक्टला जर समजा बाइंडिंग करायची आहे, फॉर एक्झाम्पल तुमची पोटॅटोची टिक्की असेल किंवा कुठलंही कटलेट असेल, तर ते जर बाइंड करून ठेवायचं असेल तर एकतर रवा किंवा जे काही तुमचं कॉर्नस्टार्चचं जर समजा तुम्ही थोडंसं पाणी करून त्याला जर कोटिंग दिली त्याची आणि मग रव्याची दिली तर ती आतमधले मॉइश्चर असेल किंवा क्रिस्पीनेस असेल हे तुमच्या प्रॉडक्टमध्ये येतं. म्हणून कोटिंग इम्पॉर्टंट आहे. आता त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे, की फूड बिकम सॉगी इफ इट इज हेल्ड फॉर लॉंग आफ्टर कोटिंग इन बॅटर. म्हणजे जर समजा तुम्ही फ्राय करणार असाल एखादं टिक्की किंवा एखादं कटलेट जर फ्राय करणार असाल, जर समजा तुम्ही त्याला कोटिंग केली आणि कोटिंग करून ते तसंच जर ठेवून दिलं तर ते कदाचित तुमचं प्रॉडक्ट क्रिस्पी नाही होणार, तर ते सॉगी होईल, म्हणजे अजून सॉफ्ट होईल. म्हणून जसंही कोटिंग केली तसंच लगेच ते फ्राय करायचं, म्हणजे ते क्रिस्पी किंवा क्रंचीनेस त्याला येईल. त्यानंतर कोटिंग ऑफ ब्रेड मे ब्रेक ड्युरिंग फ्राय. म्हणजे कदाचित कधी कधी असंही होतं की जी काही कोटिंग तुम्ही करतायत जर ती समजा प्रॉपरली त्याला लागली नसेल तर ती कदाचित ब्रेक पण होऊ शकते फ्राय करत असताना, म्हणून तुमचं सगळं ऑइल वगैरेसुद्धा खराब होऊ शकतं. सो हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर समटाईम्स द कोटिंग मे नॉट स्टिक टू द फूड. म्हणजे जर ती समजा फूडला स्टिक झाली नाही तर ते अनइवन दिसतं किंवा बऱ्याच ठिकाणी ते राहत नाही किंवा चांगलं दिसत नाही. आता त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकतात की कोटिंगचं एक्झाम्पल आता एकदम बेसिक एक्झाम्पल आहे की वडापाव. जो तुमचा वडापाव आहे तो पोटॅटोचं जी काय भाजी आहे तिला तुम्ही वरतून बेसनाचं जे काही फ्लारमध्ये कोटिंग करतात त्याला एक सेपरेट कोटिंग येते. हे तुम्ही रोजच्या रोज तुमच्या डे टू डे लाईफमध्ये बघू शकतात. आता पुढचं आहे ब्लँचिंग. सो व्हॉट इज ब्लँचिंग? आता हे ब्लँचिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ही सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रिलिमिनरी स्टेप आहे जी मोस्टली फूड इंडस्ट्रीजमध्ये यूज करतात. सो ब्लँचिंग ही स्टेप आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत, पण फक्त ह्या स्टेपमध्ये मी तुम्हाला ही टर्म एक्सप्लेन करते. सो इट इन्व्हॉल्व्स 2 स्टेप्स: द वॉटर प्लंजिंग फूड इनटू बॉइलिंग लिक्विड और इमर्सिंग इन कोल्ड वॉटर. The blanching destroys the enzymes present in food and also refers to the preparation for preservation. म्हणजेच काय की यामध्ये 2 स्टेप इन्व्हॉल्व केलेलं आहे. जे काही तुमचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत त्याला एक तर 80 to 85 डिग्री सेल्सिअसवरती किंवा त्या वॉटरमध्ये त्याला होल्ड केलं जातं फूडला, किंवा प्लंज केलं जातं. प्लंज करणे म्हणजे काय की त्याला त्याच्यात बुडवणे, तर त्याच्यामध्ये डीप केलं जातं. तिथे ते 2 ते 3 मिनिट होल्ड केलं जातं आणि त्यानंतर लगेच आईस वॉटरमध्ये ते टाकलं जातं. सो आता तुम्ही इथे इमेजमध्ये बघू शकता की गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 80 to 85 डिग्री सेल्सिअसवरती मस्त पाणी उकळतं आहे आणि ते त्याच्यामध्ये डीप केलेलं आहे त्यांनी जी काही ब्रॉकली आहे ती, आणि त्यानंतर लगेच ती आईस कोल्ड वॉटरमध्ये टाकलेली आहे. सो त्याने काय होतं की ब्लँचिंगवरती किंवा त्या प्रोडक्टवरती जर प्रेझेंट असलेले जे काही एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम सगळे डिस्ट्रॉय होतात, कारण त्यांना आपण एक हीट देतो आणि लगेच सडन त्यांचं टेम्परेचर आपण डिक्रीज करतो, जेणेकरून ते एन्झाईम सगळे डिस्ट्रॉय होतात आणि तुमचं प्रोडक्ट पुढे जाऊन जर समजा तुम्ही त्याला कट केलं तर ते हे नाही होत, म्हणजे त्यामध्ये जे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ते ॲक्ट नाही करत
त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे आहेत ते आपण बघूया. द ब्लँचिंग हेल्प इन इझिली पील रिमूव्ह. म्हणजेच काय की ब्लँचिंग केल्यानंतर जे काही पिलिंग करण्याचं तुमचं काम आहे प्रोडक्टवरचं ते सगळं निघू शकतं इझिली. त्यानंतर प्रिलिमिनरी मेथड फॉर कॅनिंग अँड फ्रीजिंग. आता तुम्ही बघू शकता की इंडस्ट्रीमध्ये कॅनिंग आणि फ्रीजिंगसुद्धा ह्या टेक्निक्स यूज करून बरेचसे प्रोडक्ट प्रिझर्व केलेले असतात. सो ते प्रिझर्व करत असताना त्यांची सगळ्यात पहिली प्रिलिमिनरी स्टेप असते ब्लँचिंग. म्हणजे कॅनिंग करताना कुठलंही फूड प्रोडक्ट जर कॅन करायचं असेल तर ते कॅनिंग करत असताना त्याच्यामध्ये समजा काही टाकायचं असेल तर ते टाकत असताना प्रिलिमिनरी स्टेप ही ब्लँचिंगची करावी लागते. त्यानंतर इट हेल्प्स इन द रिमूव्हल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे प्रॉडक्टवरती त्याचं रिमूव्हल करण्यासाठी ब्लँचिंग ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्यानंतर इट इम्प्रूव्ज द कलर ऑफ द फूड प्रोडक्ट अँड कॉजेस बेटर एक्सपोजर टू द पिगमेंट. म्हणजे जर समजा इव्हनली ब्लँचिंग झालेली असेल आणि प्रॉडक्टमध्ये काही कुठला कलर प्रेझेंट असेल जसं की क्लोरोफिल असेल किंवा कुठलाही पिगमेंट प्रेझेंट असेल ज्याचा कलर तुम्हाला हवा असेल, म्हणजे ग्रीन पीजमध्ये जर समजा प्रॉपरली ब्लँचिंग केली तर त्याचा ग्रीन कलर जो आहे क्लोरोफिल पिगमेंट आहे ते चांगलं रिटेन होतं. त्यानंतर जर समजा तुम्ही कॅरेटमधला जो काही कॅरोटीन आहे तो तुम्ही चांगला रिटेन करू शकता जर ब्लँचिंग केली तर. जर समजा नाही ब्लँचिंग केली तर ते पिगमेंटसुद्धा रिटेन होत नाही. सो हे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत ब्लँचिंगचे आणि तसेच डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. सो अनडिझायरेबली सॉफ्टन्स द फूड इफ लाँग टाईम ब्लँचिंग इज डन. म्हणजे जर समजा 2 ते 3 मिनिटपेक्षा जास्त जर तुम्ही 10-15 मिनटं जर ब्लँचिंग केली तर ते फूड तिथं सॉफ्ट होऊन जातं, कारण तुम्ही त्याला डायरेक्ट हीट देत आहे त्या प्रोडक्टला, म्हणून ते अनडिझायरेबल आहे. त्यानंतर ड्यू टू ब्लँचिंग द वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्स मे बी लॉस्ट. आता ज्या ठिकाणी वॉटर येतं त्या ठिकाणी वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्सचं हे लॉस होणारच आहे, म्हणून तो पण एक डिसॲडव्हान्टेज तुम्ही आत्तापर्यंत सगळ्या याच्यात तो कॉमन आहे. आता पुढे आहे मॅरिनेटिंग. सो इट रेफर्स टू द सोकिंग ऑफ फूड इन मॅरिनेड मिक्सचर बिफोर कुकिंग टू ॲड फ्लेवर इन इट. इट कॅन बी मॅरिनेटिंग अकॉर्डिंग टू द टेस्ट अँड रिक्वायरमेंट ऑफ द कुकिंग रेसिपी. म्हणजे मॅरिनेटिंग, आता मॅरिनेशन हे तुम्ही बऱ्याचदा नॉनव्हेज प्रोडक्ट्समध्ये ऐकलेलं असणार किंवा जे कोणी नॉनव्हेजिटेरियन प्रोडक्ट बनवत असतील त्यांनी मॅरिनेशन हा शब्द किंवा हा वर्ड खूप जास्त यूज केलेला असेल. सो एक्झॅक्टली मॅरिनेशन काय आहे? सो इट रेफर्स टू सोकिंग ऑफ फूड इन अ मॅरिनेट मिक्सचर बिफोर कुकिंग टू ॲड फ्लेवर इन इट. फूड कॅन बी मॅरिनेटिंग अकॉर्डिंग टू द टेस्ट अँड रिक्वायरमेंट ऑफ द कुकिंग रेसिपी. म्हणजे तुम्ही हा फूड जो आहे किंवा कुठलाही फूड आहे तुम्ही जर समजा कुठल्याही मॅरिनेट मिक्सचरमध्ये जर थोड्या वेळ सोक करून ठेवलं तर ते मॅरिनेशन तिथं त्याचं प्रोसेस आपण यूज करतो आहे ते दिसते. त्यानंतर इथे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की एक नॉनव्हेज प्रोडक्ट आहे ज्याच्यावरती कुठला तरी रेड कलरचा सॉस टाकला जातो आहे, जेणेकरून त्याचं मॅरिनेशन त्या रेड कलरच्या सॉसमध्ये होईल. सो आता त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो द मॅरिनेटिंग ॲड फ्लेवर्स टू द प्रॉडक्ट. म्हणजे कुठलाही फ्लेवर जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर तो त्यामध्ये ॲड होतो. जसं की तुम्ही नॉनव्हेजचे जे काही किंवा चिकन जे आहे ते तुम्ही दहीमध्ये मॅरिनेट करू शकतात, लेमनमध्ये करू शकतात, ऑइलमध्ये करू शकतात किंवा काही तुम्ही जर समजा सर्टन लाल मसाला किंवा जो तुमचं हळद आहे हे 2-3 मसाले एकत्र करून तुम्ही मॅरिनेशन करू शकतात. त्यानंतर इट इम्प्रूव्ज द टेक्स्चर ऑफ द प्रोडक्ट. आता जर समजा तुम्ही दही यूज करून जर समजा मॅरिनेशन केलं तर तुमचं जे काही चिकनचे जे काही पीसेस आहेत ते सगळे सॉफ्टली कुक होतात किंवा ते एकदम सॉफ्ट होतात. सो हे टेक्स्चर इम्प्रूव्ह करतं मॅरिनेशनमध्ये. त्यानंतर मॅरिनेटिंग प्रिव्हेंट्स द ब्राउनिंग रिएक्शन ऑफ द पोटॅटोज. आता जर समजा तुम्ही मॅरिनेशन केलं पोटॅटोजचं किंवा व्हेजिटेरियन प्रोडक्टमध्ये जर पोटॅटोजचं मॅरिनेट करत असाल तुम्ही तर जर समजा तुम्ही त्यामध्ये लेमन ज्यूस जर यूज केला तर तुमचं जी काही पोटॅटोजची ब्राउनिंग रिॲक्शन असते, म्हणजे कट केल्या जर पोटॅटोचा ब्राऊन कलर होतो आहे किंवा फ्रूटमध्ये ॲपलचा जर कट केल्या ब्राऊन कलर होतो आहे तर तो जर तुम्हाला अवॉइड करायचा असेल तर तुम्हाला थोड्या प्रमाणात मॅरिनेशन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल लेमन ज्यूसने, म्हणजे तुम्ही ॲपलवरती सुद्धा लेमन ज्यूस यूज करून त्याला मॅरिनेट करू शकता, म्हणजे त्याचं ब्राउनिंग जे आहे ते थांबतं किंवा कमी होतं. आणि पोटॅटोजमध्ये सुद्धा सेम करू शकतात. सो हे झाले ॲडव्हान्टेजेस. आता काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो द वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्स मे बी लीड्स टू द मॅरिनेट. म्हणजे जर समजा वॉटर सोल्युबल कुठले न्यूट्रिएंट आहे त्यामध्ये प्रेझेंट तर ते सगळे त्या मॅरिनेटबरोबर लीच होऊ शकतात, म्हणजे त्याच्यात मिक्सअप होऊ शकतात आणि त्याचा तिथे लॉस होऊ शकतो. ओके.
सो आता नेक्स्ट वन आहे स्प्राउटिंग अँड जर्मिनेशन. आता हे आपण एकदम कॉमनवाली ही स्टेप आहे. ही तुम्ही ज्या वेळेला उसळ कधीही खात असाल किंवा जर घरी आई तुमची ती उसळीचे जे काही मठ असेल किंवा मूग असेल, जर समजा हे भिजत घालून जर्मिनेट करत असेल किंवा स्प्राउटिंग करत असेल, तर त्यावेळेला तुम्हाला कळेल की ही नक्की स्टेप काय आहे. तर तुम्ही इथे इमेजमध्ये बघू शकतात की ते हे हिरवे मूग आहेत, यांची स्प्राउटिंग होते. म्हणजे यांना थोडा वेळ आपण भिजत घातलेलं आहे, त्यानंतर आपण त्यांना तसंच एका कपड्यामध्ये होल्ड करून ठेवतो. होल्ड केल्यामुळे त्यामध्ये जे काही स्प्राउटिंग आहेत त्याचं ते स्प्राउटिंग तिथे तुम्हाला डेव्हलप होताना ह्या इमेजमध्ये दिसत असेल. सो आता त्याचे एक्झॅक्टली स्प्राउटिंग काय आहे, सो द स्प्राउटिंग इज डन generally with cereals like ragi, wheat and green gram, bengal gram, which are used for salads and curries. आता हे जे ग्रीन ग्राम किंवा बेंगाल ग्राम हे जे काही टर्म्स आहेत, हे सगळे टर्म्स एक्झॅक्टली काय आहेत याची मी तुम्हाला असाइनमेंट करायला लावलेली मुलांना. तर त्यामध्ये तुम्हाला ह्या टर्म्स जर तुम्ही ती असाइनमेंट केलेली असेल तर इझिली तुम्हाला ह्या टर्म्स कळतील की एक्झॅक्टली याला काय म्हणतात. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत की द कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आर कन्वर्टेड टू सिम्पल सबस्टन्सेस विच इन्क्रीज द डायजेस्टिबिलिटी. म्हणजेच काय की जे काही कॉम्प्लेक्स मटेरियल आहेत, जर त्याला आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्प्राउटिंग आणि जर्मिनेशन ही एक एकदम बेस्ट मेथड आहे, ज्याने जे कॉम्प्लेक्स मटेरियल आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आणि इझिली डायजेस्ट होतात. त्यानंतर रिक्वायर्स लेस टाईम फॉर कुकिंग अँड डिहस्किंग इज बेटर. जर समजा आपल्याला एखादं अख्खे आपण जे काही एकदल धान्य आहे किंवा आपलं जे काही कडधान्य आहे ते जर समजा तुम्हाला अख्खं यूज करायचं असेल पण त्याच्यावरचं साल नको असेल, तर तुम्हाला स्प्राउटिंग आणि जर्मिनेशन ही स्टेप करावं लागते, जेणेकरून ते इझिली जे त्याच्यावरचं जे काही हस्क आहे ते इझिली निघून जातं आणि त्याला कुकिंगसाठीचा एकदम खूप कमी वेळ लागतो, कारण त्याचं ऑलरेडी हाफ कुकिंग ह्या प्रिलिमिनरी स्टेपमध्ये झालेलं असतं. त्यानंतर इट इन्क्रीजेस द वॉटर सॉल्युबल विटॅमिन कंटेंट. म्हणजेच काय होतं की यामध्ये स्प्राउटिंग होते म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये काही वेळ ते 5 ते 6 तास त्याला होल्ड करतात, ज्याने जे काही त्यामुळे जे काही वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे त्यामध्ये इन्क्रीज होते. त्यानंतर ते इन्क्रीजेस अवेलेबिलिटी ऑफ प्रोटीन्स अँड अमायनो ॲसिड्स. आता तुम्ही हे ज्या वेळेला होल्ड करतात पाण्यामध्ये त्यावेळेला जो काही कॉम्प्लेक्स मटेरियल आहे तो सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आणि ते काही प्रोटीन्स आहेत आणि अमायनो ॲसिड्स आहेत ते त्याची अवेलेबिलिटी इन्क्रीज होते, म्हणून हे इझिली डायजेस्टेबल असतात आणि यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं. म्हणजे जर समजा तुम्ही कोणी जर नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट खाण्यामध्ये एग हे जर प्रोडक्ट तुम्ही कन्झ्युम करत असाल ॲज अ प्रोटीन सोर्स, तसंच तुम्ही व्हेजिटेरियन प्रोडक्टमध्ये हे जे काही मोड आलेले कडधान्य आहेत किंवा एकदल धान्य आहेत ते तुम्ही ॲज अ प्रोटीन सोर्समधून सुद्धा कन्झ्युम करू शकतात, कारण यामध्ये तेवढ्याच प्रमाणात प्रोटीन सोर्स असतं. सो त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो द स्प्राउट्स गेट्स इझिली कंटॅमिनेटेड ड्यू टू ई कोलाय अँड सॅल्मोनेला ग्रोथ. म्हणजे काही बॅक्टेरियाज आहेत जे पाण्यामध्ये जर समजा प्रेझेंट असतील आणि तुम्ही त्याच खराब पाण्यामध्ये जर समजा हे स्प्राउट्स वगैरे जे काही आहे ते होल्ड केले, तर त्यामधला जो काही ई कोलाय असेल किंवा सॅल्मोनेला असेल हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊन तुमचं प्रॉडक्ट खराब करतात. आता बऱ्याचदा जी काही रागी आहे म्हणजे आपली जी नाचणी आहे, जर समजा कोणी घरी नागलीचे पापड करत असतील तर त्या पापडमध्ये सुद्धा त्याआधी तुम्ही 3 दिवस ती रागी होल्ड करतात पाण्यामध्ये आणि त्यामुळे त्याच्यामध्ये स्प्राउटिंग प्रॉपरली होते आणि स्प्राउटिंग झाल्यामुळे ते कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन प्रोटीन आणि अमायनो ॲसिड्स हे त्यामध्ये इझिली अवेलेबल होतात आणि त्यामुळे हे खूप जास्त न्यूट्रिशियस होतं. सो आता पुढचं आपण बघूयात fermentation. So what is fermentation? So the enzymes and bacteria are added to the food due to the fermentation process, which breaks down the complex matter into simple ones. The process of fermentation add the nutritional value to the food products. Some food products which can be fermented as dokla, idli and bread. म्हणजे आता फर्मेंटेशन काय आहे की हे सुद्धा तुम्ही ढोकला असेल किंवा इडली असेल किंवा ब्रेड असेल हे तुम्ही जेव्हा कन्झ्युम करतात तर त्यामध्ये फर्मेंटेशन ही प्रोसेस झालेली असते. आता फर्मेंटेशन म्हणजे काय की त्यामध्ये एन्झाईम्स आणि बॅक्टेरिया हे जाणून बुजून ॲड केले जातात, जेणेकरून त्यामध्ये फर्मेंटेशन होईल आणि तुमचं जे काही प्रोडक्ट आहे कॉम्प्लेक्स मटेरियल ते सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन तुम्ही ते खाऊ शकतात. आता तुम्ही बघू शकता की जर समजा घरी इडलीचं प्रिपेरेशन करायचं असेल तर इडलीचं प्रिपेरेशन करत असताना तुम्हाला काही प्रमाणात उडदाची डाळ घ्यायची असते आणि काही प्रमाणात तांदूळ घ्यायचे असतात, जे तुम्ही वॉश करून काही वेळेसाठी होल्ड करतात दिवसभर आणि संध्याकाळच्या वेळेला ते दळून घेतात आणि दळल्यानंतर ते पीठ जे आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी जे काही तुमचं इडली असेल किंवा ढोकला असेल हे सगळं बनवायला यूज करतात. सो ते करत असताना रात्रभरातून त्यामध्ये एन्झाईम्स किंवा बॅक्टेरिया तयार होतो आणि तो तयार झाल्यामुळे
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं, म्हणून ते बॅटर आपोआप फुलून येतं. त्यामध्ये अल्कोहोल आणि गॅस हा त्या एन्झाईम्स थ्रू किंवा त्या बॅक्टेरिया थ्रू रिलीज केलेला असतो त्यांचा बाय प्रॉडक्ट. त्यामुळे ते प्रॉडक्ट तुमचं फुलून येतं आणि त्यामध्ये नॅचरली फर्मेंटेशन तयार होतं. आता हेच जर समजा तुम्हाला वाईनमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी नावाचा ईस्ट त्यामध्ये टाकावा लागतो, जो त्या फ्रूट्स जे काही ग्रेप्स फ्रूट आहे त्याबरोबर जाऊन फर्मेंटेशन करतो आणि तुमचं मग ते प्रोडक्ट जी आहे किंवा वाईन आहे ती फर्मेंट करत असतो. तसंच ब्रेडमध्ये सुद्धा सॅक्रोमायस सेरेविसी नावाचा बेकर्स ईस्ट टाकावा लागतो, जेणेकरून फर्मेंटेशन होऊ शकतं. आता तुम्ही इथं फोटोमध्ये बघू शकता की मी इथं ब्रेडचा डो घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये फर्मेंटेशनसाठी ईस्ट ॲड केलेलं आहे आणि त्या ईस्टमुळे याच्यामध्ये काही 0 ला तुम्ही डिफरन्स बघू शकतात आणि 3 तासानंतरचा डिफरन्स तुम्ही बघू शकतात की त्यामध्ये आपोआप फर्मेंटेशन झालेलं आहे आणि तो ब्रेडचा जो डो आहे तो फुलून गेलेला आहे. त्याकरता फर्मेंटेशन ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असते. आता तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघू शकतात की इट इम्प्रूव्ज द टेक्स्चर अँड एनहान्स द टेस्ट ऑफ द फूड. म्हणजे त्या प्रोडक्टचं टेक्स्चर वाढवतं आणि टेस्ट ऑफ द फूड पण वाढवतं. त्यानंतर इट इन्क्रीजेस द अमायनो ॲसिड विच इम्प्रूव्ज द प्रोटीन क्वालिटी. म्हणजे प्रोटीन क्वालिटीसुद्धा इन्क्रीज होते. आणि डिसॲडव्हान्टेजेस असा आहे की स्पॉयलेज ऑफ फूड कॅन बी ड्यू टू अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे काही अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यामुळे स्पॉयलेज पण होऊ शकतं जर समजा तुम्ही चुकीचा ईस्ट वापरला त्याच्यामध्ये तर. आणि त्यानंतर इट इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्टची जी ॲसिडिटी आहे तीसुद्धा इन्क्रीज होऊ शकते जर समजा प्रॉपरली तुम्ही जे काही मेजरमेंट घेतलेली आहे त्याच्यानुसार जर नसेल टाकलेलं तर तुमचे प्रोडक्टची ॲसिडिटीसुद्धा वाढू शकते. सो आता पुढे आहे ग्राइंडिंग. सो आता ग्राइंडिंग हे तुम्ही रोज यूज करता. जे काही तुम्ही प्रोडक्ट कुठलेही पेस्ट जर ॲड करत असाल तुमच्या ग्रेव्हीमध्ये किंवा करीजमध्ये तर तुम्ही ग्राइंडिंग ही जी काही स्टेप आहे ही रोज करतात. जसं समजा काही जणं कसली तरी पेस्ट टाकतात, कांदा लसूण याची काही पेस्ट जर टाकत असाल तर ते ग्राइंड करत असताना तुम्ही रोज मिक्सरचा वापर करतात. सो ग्राइंडिंग ही एकदम बेसिक स्टेप आहे. इट रेफर्स टू द फाईन पेस्ट ऑफ द प्रोडक्ट. द प्रिपरेशन ऑफ चटणी, idli are part of wheat grinding, and making powder of spices or wheat powder to make wheat powder to make wheat flour are part of dry grinding. म्हणजेच काय की जर समजा तुम्हाला एखादी फाईन पेस्ट करायची असेल ती त्याला वेट ग्राइंडिंग असं म्हणतात आणि समजा काही पावडर क्रिएट करायची असेल तर त्याला ड्राय ग्राइंडिंग असं म्हणतात. ते तुम्ही रोजच्या रोज डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतात. कधी पेस्ट तयार करतात कुठल्याही ग्रेव्हीसाठी किंवा कधी पावडर तयार करतात कुठल्याही चटणी असेल किंवा कुठलीही ड्राय चटणी असेल त्याकरता. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत की इट एन्शोर्स द प्रॉपर ब्लेंडिंग ऑफ फ्लेवर्स. म्हणजे सगळ्या फ्लेवर्सचं प्रॉपर ब्लेंडिंग होतं. त्यानंतर इट एनहान्स द टेस्ट ऑफ द फ्लेवर जो काही आहे त्याची टेस्ट ते एनहान्स करत असतं. अँड इट इज हेल्पफुल इन प्रिपेअरिंग ग्रेव्ही बिकॉज ऑफ द फाईन पेस्ट. म्हणजे ग्रेव्ही तुम्ही तयार करायला इझी जातं कारण त्यामध्ये फाईन पेस्ट होते. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस असे आहेत की वेन कंपॅरिझन ऑफ द होल फूड सबस्टन्सेस इन्फेस्टेशन चान्सेस आर मोर इन फ्लावर्स. म्हणजे जर समजा खूप साऱ्या 2-3 फ्लावर्सचं जर समजा तुम्ही मिक्सचर करत असाल तर त्यामध्ये सबस्टन्सेसचं इन्फेस्टेशन जे आहे त्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे काही इन्सेक्ट्स आहेत ते प्रेझेंट जर असल्या तर त्याचं खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर ड्यू टू ऑक्सिडेशन इट रिड्युसेस द कंटेंट ऑफ व्हिटॅमिन सी. म्हणजे जर समजा आता तुम्ही जर त्याला ग्राइंड केलं तर त्याची सरफेस एरिया वाढते आणि वाढल्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन सी जो त्याच्यामध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याचा लॉस होऊ शकतो. आता पुढची स्टेप आहे ड्राईंग. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. ही सुद्धा मी इथे खूप शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेली आहे पण त्यावरती मी डीप एक्सप्लेनेशन त्याचं पुढच्या लेक्चर्समध्ये देईन. So the moisture is removed from the food product into drying process. The dried products are mango, pickles. The spices are dried to make masala powders. म्हणजे आता ड्राईंग म्हणजे काय की त्या प्रोडक्टमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही मॉइश्चर आहे ते ज्या वेळेला आपण रिमूव्ह करतो त्या प्रोसेसला ड्राईंग असं म्हणतात. सो त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. सो इट कॅन बी इझिली ग्राइंड. ते इझिली आपण ग्राइंड करू शकतो जर एखादा मॉइस्ट प्रोडक्ट आहे किंवा एखादा सॉफ्ट प्रोडक्ट असेल. आणि जर ड्यू टू ड्राईंग प्रोसेस द शेल्फ लाईफ ऑफ द प्रोडक्ट कॅन बी प्रोलॉंग. म्हणजे जर समजा आपण मॉइश्चर रिमूव्ह केलं त्या प्रोडक्टमधलं तर त्याची आपण जी शेल्फ लाईफ आहे ती वाढवू शकतो. कारण मायक्रो ऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी मॉइश्चरची खूप जास्त गरज असते. जर आपण मॉइश्चरच त्यामधून काढून टाकलं तर आपण त्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ वाढवू शकतो. त्यानंतर इट रिमूव्ज द मॉइश्चर विच रिड्युसेस द स्टिकीनेस ऑफ द प्रोडक्ट दॅट इज लेडी फिंगर.
म्हणजे जर समजा जी आपली भेंडी आहे त्यामध्ये जर समजा काही प्रमाणात मॉइश्चर प्रेझेंट आहे, ते मॉइश्चर जर समजा रिमूव्ह केलं तर जो काही स्टिकीनेस आहे भेंडीमधला किंवा लेडी फिंगर्समधला तर तो आपण कमी करू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस. सो द चान्सेस ऑफ नॅचरल कलर, फ्लेवर अँड टेक्स्चर ऑफ द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स मे बी लॉस्ट. म्हणजे जर समजा आपण त्याला ड्राय केलं, जो त्याचा नॅचरल फ्लेवर आहे म्हणजे ज्युसी एक टेक्स्चर असतं फ्रूटमधलं, तर ते सुद्धा लॉस होऊ शकतं. तर तुम्ही इथे बघू शकतात इमेजमध्ये की हे जे कट केलेलं ॲपल आहे किंवा पील केलेलं ॲपल आहे, त्याला जर ड्राय केलं किंवा मॉइश्चर काढून टाकलं तर त्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते रिमूव्ह केल्यावरती ते एकदम असं सुकून जातं किंवा ड्राय होऊन जातं. आता पुढची स्टेप आहे फिल्टरिंगची. सो इट इज द प्रोसेस विच हेल्प्स इन रिमूव्हल ऑफ डस्ट पार्टिकल्स, अनवॉन्टेड थिंग्स फ्रॉम द फूड प्रोडक्ट्स. आता हे फिल्टरिंग हे तुम्ही रोज करतात. आता मी इथे एक्झाम्पल कॉफीचं दिलेलं आहे. तर तुम्ही चहासुद्धा रोजचा रोज गाळतात, त्यानंतर कॉफी गाळून घेतात, त्यानंतर कुठलाही ज्यूस असेल तर समजा त्याच्यामध्ये काही फायबरस पार्ट प्रेझेंट असेल तर तो सुद्धा तुम्ही फिल्टर करून घेतात. तर आता फिल्टरिंग इथं कुठल्या याला रेफर केलेलं आहे की जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे ते जर समजा तुम्ही प्रॉडक्टमधलं काढणार असाल तर त्याला फिल्टरिंग तिथे ही टर्म यूज करतात. सो त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. इट रिमूव्हज द डर्ट अँड अनवॉन्टेड पार्टिकल्स. म्हणजे काही अनवॉन्टेड पार्टिकल असेल ते रिमूव्ह होतात. त्यानंतर इट इम्प्रूव्ज द टेक्स्चर, टेस्ट अँड बेटर एक्स्ट्रॅक्शन ऑफ द फ्लेवर. म्हणजे टेस्ट जी आहे ती चांगली तुम्हाला येते त्या प्रोडक्टमध्ये. त्यानंतर बेटर एक्स्ट्रॅक्शन होतं फ्लेवरचं. आणि काही डिसॲडव्हान्टेजेस असे आहे की लॉस ऑफ न्यूट्रियंट फ्रॉम फूड प्रॉडक्ट. जर समजा फिल्ट्रेशन केलं तर फिल्ट्रेशन करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी गाळून घेतो. सो त्या गाळण्यामध्ये कदाचित काही न्यूट्रियंटसुद्धा लॉस होऊ शकतात. आता पुढची आहे रोस्टिंग. सो द रोस्टिंग इज अ कुकिंग मेथड दॅट युजेस ड्राय हीट वेअर हॉट एअर कवर्स द फूड, कुकिंग इट इव्हनली अँड ऑन ऑल फ्रॉम ॲन ओपन फ्लेम ओव्हन ऑर अदर हीट सोर्स. म्हणजे काय की जर समजा तुम्ही काही रोस्टिंग करत असाल तर रोस्टिंग करत असताना ड्राय हीटचा यूज केला जातो. आणि ड्राय हीट केव्हा यूज करतो, ज्या वेळेला आपण एखाद्या हॉट एअर कवरमध्ये फूड किंवा काही कुकिंग करत असतो त्यावेळेला. फॉर एक्झाम्पल जो काही रवा तुम्ही जर समजा उपमा करत असाल किंवा शिरा करत असाल, तो करत असताना आधी तुम्ही ते भाजून घेतात. म्हणजेच काय करतात, त्याला रोस्टिंग करून घेतात. सो रोस्टिंग इज काही प्रमाणात भाजून घेणे. सो द ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे, की रोस्टिंग रिड्युसेस द इन्फेक्शन. म्हणजे कुठलंही इन्फेक्शन असेल तर ते रिड्यूस करतं. इट गिव्स फ्लेवर टू द फूडला ते कुठलं तरी फ्लेवर देतं. आणि त्यानंतर इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग द लंप फॉर्मेशन व्हाईल कुकिंग. त्यानंतर म्हणजे कुठलंही लंप फॉर्मेशन असेल तर ते कुकिंगमधलं होऊ देत नाही. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत की सम स्मॉल लॉसेस ऑफ न्यूट्रियंट्स आर इंडिकेटेड इन सम फूड्स. म्हणजे जे काही लॉसेस आहे न्यूट्रियंटचे ते म्हणजे रोस्टिंग करत असताना निघून जाऊ शकतात. सो आजचं हे लेक्चर फक्त बेसिक टर्म्ससाठी होतं. जर समजा तुम्हाला कुठलाही काही डाऊट असेल तर तुम्ही सेपरेटली त्याकरता विचारू शकतात. आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ज्या काही ह्या स्टेप्स ज्या सांगितल्या होत्या, बेसिक फक्त इंट्रोडक्शन दिलेलं होतं, जसं ब्लँचिंग असेल किंवा कुठलंही ड्राईंग प्रोसिजर्स असतील, त्या आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण डीपमध्ये बघू शकतो. सो हे लेक्चर फक्त SYसाठीच नाही किंवा FYसाठीच नाही, किंवा कोणीही जर समजा कुकिंग मेथड यूज करत असतील, अशा टाईपच्या काही मेथड यूज करत असतील, तर त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन मी आज तुम्हाला एक्सप्लेन केलं. होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असणार. अँड थँक्यू. ऑल द बेस्ट.